नमस्कार मित्र हो. गोल्डन इरा फिल्म संगीत सुवर्ण काळातील हिंदी फिल्म संगीतातली गाण्यांच्या आठवणी आपण करत असतो. आणि याच उपक्रमामध्ये आपण बिनाका गीतमाला वार्षिक या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रमातील प्रसारित गाण्यांच्या आठवणी करतो. कारण ही गाणी सगळ्यांची अतिशय आवडती आणि पूर्ण बिनाका गीतमालाच सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहिलेला हा कार्यक्रम आहे. अमीन सयानी आणि बिनाका गीतमाला आणि बुधवार हे कॉम्बिनेशन गेल्या पिढीतल्या रसिक श्रोत्यांच्या पूर्णपणे लक्षात आहे आणि नवीन पिढीलाही या बिनाका गीतमालेची गोडी आहे. हे खूप छान वाटणारी गोष्ट आहे. आत्तापर्यंत आपण 1965 या वर्षापर्यंतच्या वार्षिक बिनाका गीतमालामध्ये प्रसारित झालेल्या गाण्यांच्या आठवणी केल्या. आजच्या एपिसोडमध्ये आपण 2 भागामध्ये 1964च्या वार्षिक बिनाका गीतमालातील प्रसारित झालेल्या गाण्यांच्या आठवणी करूया. तर एकाच एपिसोडमध्ये ही सगळी गाणी आपल्याला आठवणी करता येत नाही, म्हणून आज काही गाणे आणि पुढच्या एपिसोडमध्ये काही गाणे आपण करूया. आणि गाण्याची सुरुवात दुसऱ्या भागातल्या शेवटूनच्या पहिल्या गाण्याची. चित्रपट होता एप्रिल फूल. संगीतकार शंकर जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी, शैलेंद्र आणि विश्वजित सायरा बानू यांचा हा रोमॅन्टिक म्युझिकल हिट होता एप्रिल फूल. रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं. गले लग जा मेरे सपने मेरे अपने मेरे पास आ गले लग जा. आणि यात एप्रिल फूल चित्रपटातलं गाणं होतं लताजींच्या आवाजातलं. पडद्यावर नायिका सायरा बानो. मेरा नाम रीटा क्रिस्टीना या मैं हूँ पेरिस की हसीना या. आणि यानंतर एक पौराणिक चित्रपट आला होता बी के आदर्श यांनी निर्मित दिग्दर्शित केलेला हरिश्चंद्र तारामती. बुजुर्ग अभिनेते पृथ्वीराज कपूर राजा हरिश्चंद्रच्या रोलमध्ये आणि तारामतीच्या भूमिकेत अभिनेत्री जयमाला त्या. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत अतिशय लोकप्रिय झालं. सगळे भक्तिगीतं पंडित भरत व्यास. आणि हे लताजींच्या आवाजातलं हे गाणं. मैं एक नन्हा सा मैं एक छोटा सा बालक हूँ तुम हो बड़े बलवान प्रभु जी मेरी लाज रखो. यानंतरचं गाणं आहे दूर की आवाज. जॉय मुखर्जी, सायरा बानो, जॉनी वॉकर, प्राण यांच्या भूमिका होत्या. गीतकार शकीर बदायुनी आणि संगीतकार रवी. यातली रफी साहेबांच्या आवाजातली सगळी सोलो गाणी, आशा भोसले आणि रफी साहेबांच्या आवाजातली गाणी आणि एक हॅपी बर्थडे सॉन्ग खूप लोकप्रिय. आजही सगळे गाणी लोकप्रिय आहे. रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं बिनाका गीतमाला वार्षिक कार्यक्रमातल्या पहिल्या भागातलं. हुस्न से चांद भी शर्माया है तेरी सूरत ने गजब ढाया है. हुस्न से चांद भी शर्माया है तेरी सूरत ने गजब ढाया है. आणि चित्रपट जेमिनी प्रोडक्शनचा जिंदगी. राजेंद्र कुमार, वैजयंतीमाला, राजकुमार, पृथ्वीराज कपूर यांच्या भूमिका होत्या. शैलेंद्र, हसरत जयपुरी यांची गाणी. संगीतकार शंकर जयकिशन यांचा हा पॉप्युलर म्युझिकल चित्रपट. महमूद आणि हेलन यांच्याही भूमिका खूप छान होत्या आणि गाणी सगळीच गाजलेली. यातलं लताजींच्या आवाजातलं हम प्यार का सौदा करते हैं एक बार हम प्यार का सौदा करते हैं एक बार चाहे मिट जाए हम प्यार का सौदा करते हैं एक बार. आणि चित्रपट दुल्हा दुल्हन.
राज कपूर आणि त्याची नायिका साधना, संगीतकार कल्याणजी आनंदजी. आणि या दुल्हा दुल्हनमधली सुद्धा सगळी गाणी गाजली लताजी मुकेश यांच्या आवाजातली ही गाणी होती. यातलं हे ड्युएट आहे मुकेश आणि लताजींच्या आवाजातलं, पडद्यावर राज कपूर आणि साधना. ओ मुझे कहते हैं कल्लू कव्वाल, कल्लू कव्वाल, तेरा मेरा कि तेरा मेरा साथ रहेगा, मैं हूँ ठुमरी तू है ख्याल, तू है ख्याल, तेरा मेरा साथ रहेगा, मुझे कहते हैं कल्लू कव्वाल. ते असं छान मजेदार गाणं होतं हे दुल्हा दुल्हनमधलं. यानंतरचा सुपरहिट म्युझिकल पिक्चर लक्ष्मीकांत प्यारेलाल, संगीतकार गीतकार मजरूर सुलतानपुरी, राजश्री प्रोडक्शनचा सुधीर कुमार आणि सुशील कुमार या नवोदित कलाकारांचा अभिनय असलेला 64मधला सुपरहिट चित्रपट, ज्याचं फिल्मफेअर अवॉर्ड्स लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि रफी साहेबांना मिळालं. यामध्येच मराठी अभिनेत्री उमा आणि हिरो संजय खान हेही होते. तर यातलं हे रफी साहेबांच्या आवाजातलं राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, सुख है एक छाँव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. आणि एप्रिल फुलमधलंच हे तिसरं गाणं बिनाका वार्षिक गीतमाला 1964च्या अंतिम भागातल्या पहिल्या भागात लागलेलं टायटल सॉन्ग रफी साहेबांच्या आवाजातलं, पडद्यावर विश्वजित आणि सायरा बानो. एप्रिल फूल बनाया तो उनको गुस्सा आया, ओ मेरा क्या कसूर जमाने का कसूर जिसने दस्तूर बनाया, एप्रिल फूल बनाया. सेंटिमेंटल पिक्चर आपकी परछाइयाँ, लताजी आणि मदन मोहन यांचं बेस्ट कॉम्बिनेशन. सगळे गझलनुमा गाणे या चित्रपटातली होती आणि सगळीची सगळी गाजली. धर्मेंद्र आणि माला सिन्हा यांच्या भूमिका होत्या. अगर मुझसे मोहब्बत है मुझे अपने सनम दे दो, इन आँखों का हर एक आंसू मुझे मेरे सनम दे दो, अगर मुझसे मोहब्बत है. द आपकी परछाईयामध्ये नायक धर्मेंद्र बरोबर आहे, नायिका म्हाताऱ्याचं नाव सुप्रिया चौधरी होतं. माला सिन्हा धर्मेंद्र ही जोडी अनपडमध्ये होती. यानंतरचं चित्रपट शराबी, संगीतकार मदन मोहन, गीतकार राजेंद्र कृष्ण, देवानंद नायक आणि रफी साहेबांच्या आवाजातलं हे गीत. कभी न कभी कहीं न कहीं कोई न कोई तो आएगा, अपना मुझे बनाएगा, कभी न कभी कहीं न कहीं कोई न कोई तो आएगा. या भागात इथेच थांबूया. दुसऱ्या भागामध्ये अजून पुढची गाणी आणि बिनाका वार्षिक गीतमालातली या सगळ्या गाण्यांच्या आठवणी आपण करणार आहोत 1964च्या बिनाका वार्षिक गीतमालामध्ये. हा एपिसोड कसा वाटला कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.